आपल्या बागेतील रोपांना त्रास देणाऱ्या उपद्रवी जीवांमध्ये प्रामुख्याने इन्सेक्ट्स आणि पेस्ट यांचा समावेश होतो. आता पेस्ट म्हणजे काय? तर वातावरणातील असे उपद्रवी जीव ज्यांच्यामुळे आपल्या रोपांना कायम अपायच होत राहतो. आता पेस्टमध्ये इन्सेक्ट्सचा समावेश तर असतो, जसे माशा, मच्छर, थ्रिप्स, ॲफिड. पण त्याचबरोबरीने सगळ्या प्रकारच्या अळ्या, साप, गोगलगाई, उंदीर, खारुताई, माकड, ससा किंवा जे काही असे उपद्रवी जीव जे आपल्या रोपांना त्रास देतात आणि त्यांच्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी कायमच उपाय करावे लागतात. आता हे सगळे उपद्रवी प्राणी पेस्ट या प्रकारामध्ये मोडतात. तर इन्सेक्ट्समध्ये पोट, धड, 6 पाय, 2 पंख असणारे उपद्रवी कीटक येतात. ह्यांच्यापासून आपल्या रोपांचा बचाव करण्यासाठी आपल्याला रासायनिक गोष्टींपेक्षा ऑर्गॅनिक गोष्टींचा वापर करणे केव्हाही गरजेचे असते. कारण आता कीटकनाशक किंवा पेस्टनाशक म्हणून आपण जे काही फवारे करणार आहोत, जे काही आपण स्प्रे मारणार आहोत, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कीटकनाशकांचा फवारा केव्हाही उत्तम. कारण रासायनिक वस्तूंचा जर आपण फवारा केला तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या रोपांवर होतो. आता जसं काही माकड, खारुताई यांचा जर त्रास होत असेल तर ग्रीन नेट किंवा जाळीचा वापर आपण करू शकतो. आता हे जे काही पेस्ट, इन्सेक्ट्स आहेत, हे उपद्रवी जीव म्हणजे जसे ॲफिड, मच्छर, थ्रिप्स आपल्या रोपांच्या नवीन येणाऱ्या फुटव्यांवर बसतात. नवीन जी काही पालवी येते ना त्याच्यावर बसतात, तिथला रस शोषून घेतात आणि यामुळे आपली रोपं कमजोर होतात आणि ती खराब होतात. असे होऊ नये म्हणून वेळोवेळी घरगुती कीटकनाशकांचा, पेस्टनाशकांचा वापर करणे गरजेचे असते.